हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज पण 8 वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर चला, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता चहा ठेवते। बघा, आज काल आहे ना, राकेशने दूधच आणलं नाही, कारण त्याला आठवणच पडून गेली, नाहीतर तिकडनं येता येता दूध घेऊन येत होतो। तर मग चला, आता हे गाईचं दूध आहे, म्हणजे हे दूध आहे ना, अंशूला पिण्यासाठी अर्धा लिटरची बंदी लावलेली आहे। तर रोज रात्री 1 ग्लास दूध घेते ती। तर मग आता हे तिचं होतं ना, त्याच्याने आता चहा ठेवून घेतो आम्ही। तर राकेश घेऊन येईल, आता येईल ना तो जिमवरून, तर आता घेऊन येईल दूध। तर मग आता त्या दुधाची चहा ठेवून दिली। तर बघा, अद्रक टाकला आणि मस्त अद्रकचा कडक चहा घ्यायचा आहे सकाळ सकाळमध्ये, खूप फ्रेश वाटतं। तर चला, थोडी साखर टाकली, शुगर असल्यामुळे ना ते माझी बिना साखरचे काढून देता, नंतर मग त्यांना ते साखर टाकून घेता। तर चला, चहा पावडर टाकला, आता अद्रक टाकलं, थोडी मामूलीशी साखर टाकली माझ्यासाठी, मग माझी चहा काढली का नंतर त्यांची साखर टाकून देतील ते। तर चला, आता नाश्त्यासाठी पोहे पण बनवायचे आहे। आता काकडी, गाजर, बटाटा सर्व काही काढून ठेवलेलं आहे साईडला, ते आता अंशू कापून घेणार आहे। आणि चहा छानच उकळून झालेला आहे बघा। आधी चहा बिस्किट नाश्त्याला, आता इथं चहा गाळून घेते। अंशूनेच बनवलेला आहे चहा। दोघं कप भरून घेतले। यांना आज थोडं बरं नाही म्हणून ते लेट उठतील, मग आम्ही दोघं जण घेऊन घेतो, त्यांना नंतर ठेवली जाईल, तेवढ्यात राकेश पण येऊन जाईल। तर अशा प्रकारे आधी चहा घेऊन घेतला आम्ही। आणि माझ्या असं आहे ना, उठली का पहिले झाडझूड करून घेते, नंतर आंघोळ करून घेते। किचन तर मी रात्रीच क्लीन करून ठेवते, अंशू नाही तर मी। नंतर मग देवपूजा झाली का, मला म्हणजे आंघोळ झाली म्हणजे देवपूजा पण राहते, पण आधी मला चहा लागते, त्यासाठी आता ही आधी चहा घेऊन घेते, नंतरच मग देवपूजा, मग सूर्यनारायणला अर्घ्य द्यायचं, नंतर मग तुळशीची पूजा, असं चालू असतं माझं मग धीरे धीरे। आता इथं फ्रूट वगैरे, आधी तर हे फ्रूटच खाल्ला आम्ही, नंतर चहा घेतला। बरं आता सकाळी सकाळी थोडं खाल्लं ना, शुगरचा असं जीव डगमगत नाही मग। थोडं आता अंशू, मी आणि यांना पण दिलं। आणि आता हे सांगते तुम्हाला, हे वॉटर पाणी म्हणतात याला। याच्याने ना स्किन खूप छान राहते, आणि किती बी म्हातारी बाई राहिली ना, अशी स्किन टवटवीत दिसते। तर बघा, याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला मी सांगते। हे एवढं पाणी घेतलेलं, आणि या बाटलीचा कलर तसा आहे बरं का खाली। आता ही काकडी टाकली, त्यानंतर अद्रक। तुम्ही फक्त 14 दिवस प्या, तुम्ही वजनसुद्धा कमी होतं याच्याने, खूप कमी होतं वजनसुद्धा निंबू, आणि स्किन पण आपली खूप छान राहते। पुदिन्याचा पाला, पुदिन्याचा पाला भरपूर सारा टाकायचा, माझा तर खूप होता पण खराब झाला तो, म्हणून थोडाच टाकला मी। आणि बघा आहे, आणि फक्त 3 तासामध्ये संपवायचं हे पाणी। 3 तासपर्यंत राहू शकतं, तुम्ही ही बाटली पूर्ण भरू शकता। ही बाटली पूर्ण भरून ठेवायची, आणि तेवढं साहित्य पण टाकायचं, आणि मग 3 तासामध्ये ते पूर्ण संपवायचं, 2दा-3दा करून, एकदामध्ये नाही प्यायचं। बघा, 14 दिवसामध्ये तुमचं वजन कमी नाही झालं आणि स्किन चांगली नाही झाली ना, तेव्हा मला सांगा। खूप खूप छान आहे हे पाणी। आमच्या जिममध्ये ना राखू घेतो ना, तर त्याने सर्व त्याच्या
ट्रेनरला त्याच्या क्लायंटना त्यांना पण सांगितला हा नुसका. आणि तो डाएटला पण हे असंच खात असतो बघा. गाजर, काकडी चालतं जास्त करून, मटकी राहते, थोडं पनीर राहतं, नाहीतर मग पोहे, नाहीतर मग अंडे. 5 अंडे खातो तो सकाळी नाश्त्याला. आणि हे असं काकडी, गाजर ते सोबत असं खातो तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्याने पण पटकन वेट कमी होतं, वजन कमी होतं. आणि गाजर, काकडी तर नेहमीच असतं आमच्या घरात, म्हणजे त्याला लागतं ते. बीट, हे बघा, ही काकडी पण अशी कापून ठेवली. आम्ही पण खातो बरं का मध्ये मध्ये, आम्हाला पण आवडते. जेवणासोबत, नाश्त्यासोबत खात असतो आम्ही पण. चांगलं राहतं आपल्याला पण. काकडी नेहमी मीठ लावून खायची. हे सर्व साहित्य आता इथं कापून ठेवलेलं आहे. अंचुने, हे गाजर. आणि आम्ही काही पण वस्तू बनवतो ना, हे पालेभाज्या खूप वापरतो. जसं शिमला मिरची झालं, पत्ताकोबी झाली, पालक, असं वस्तू जास्त करून वापरतो. हे बघा, अशा प्रकारे सर्व आता इथं कापून ठेवून दिलेलं आहे. चला आता पोहे बनवायचे. राकेशला पोहे चालतं, राईस चालतं, पण ते पण आहे ना नुसतं 1-2 थेंब तेल टाकून असं खात होतो. तर आता पोहे तर सर्वांसाठीच बनतंय, त्याचं वेगळं बनवावं लागतं. आमची ना आधी जिम टाकलेली होती, मोठी जिम टाकलेली होती, पण ती आहे ना असं पार्टनरमध्ये होती. त्या पार्टनरने आम्हाला खूप मोठा धोका दिला. त्यासाठी आहे ना मग 1-1.5 वर्ष राकेश मग इकडे तिकडे काय करू काय नाही. मग आता त्याने जवळच टाकलेली गणपती मंदिराजवळ जिम. तर खूप छान चालते ती तुमच्या आशीर्वादाने. तर मग त्याला हे सर्व काय असं डाईटचंच खावं लागतं. आणि क्लायंट पण खूप जास्त आहेत आता. आणि ट्रेनर पण लावलेले, त्याने 1-2, त्याच्या एकट्याने होत नाही ना मग ट्रेनर पण लावले त्याने 1-2. तर त्याला आता बटाटे, कांदे, टमाटे, मिरची सर्व काही इथं टाकलं गेलेलं आहे. पोहे पण भिजून झालेले आहे मस्तपैकी. इथं बघा नुसतं 1-2 थेंब टाकून आता कांदे वगैरे सर्व काही मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं पाणी सुटतं ना तर मग लवकर होतात हे. त्याला तेल अजिबात चालत नाही म्हणून. तर बघा, हे बिना तेलाचं पोहे मस्तपैकी करून घेतलेलं आहे. आम्ही पण त्याच्यासोबत तसंच खातो. मग नाहीतर कधी कधी आमची भाजी तर वेगळीच राहते. त्याला तर मग कधी रविवारी आणि बुधवारी चिकन वगैरे खातो तो. आणि हे बघा, हे सर्व त्याचं डाईटचं आहे बरं का. हे सर्व आता त्याच्यासाठी काढलेलं आहे. आमचं सकाळी खाल्लं गेलं, आता आम्ही फक्त पोहे खाऊ. आता हे सर्व काही त्याच्यासाठी, ते त्याच्यासाठी. तर चला, अशा प्रकारे झालं आमचं नाश्त्याचं सर्व काही. अशी असते आमची सकाळची रुटीन. म्हणजे 11-12 वाजेपर्यंत आमचं हेच चालतं. नंतर मग दुपारचं बघा. आता दुपारी तर मग आमच्या दीदीने आम्हाला भाजी पाठवलेली तयार बनवून भाजी पाठवलेली माझ्या दीदीने, माझ्या नातीने, कविताच्या मुलीने. तर बघा, इथं तिने इतकी छान भाजी शिकते बरं का ती. तर आता 10वीला गेलेली आहे, पण सर्व काही येतं तिला. तिच्याकडनं तुम्ही चपात्या करून घ्या, भाकरी करून घ्या, तिच्याकडनं तुम्ही बघा पोहे करून घ्या, भाज्या करून घ्या, सर्व. म्हणजे पिझ्झासुद्धा बनवता येतो तिला, सर्व काही येतं. तर ती म्हणली की आजी, आज तुमचा व्हिडिओ तुम्ही टाकाच नका, मी माझी भाजी बनवून तुम्हाला देतो, तो व्हिडिओ तुम्ही टाका. तर मी मग तिचं ऐकलं. आता बघा, तिने मस्तपैकी छानपैकी भाजी बनवलेली आहे. अद्रक लसूण ते सर्व काही कुटून घेतलेले. आधी दही भेंडी बनवणार आहे ती
छान प्रकारे मस्त दही भेंडी बनवणार आहे. बघा इथं अशा प्रकारे तिने भेंडी टाकून घेतलेली आहे पहिले परतवायला, आणि ते लसूण वगैरे ते सर्व काही कुटून घेतलेलं आहे तिने. खूप हुशार आहे माझी नात. तर बघा 5 मिनटं फक्त राहू दिलं तिने इथं, आणि खूप छान मस्त तिने भाजी बनवून दिली. हे बघा. आणि बघा माझ्या नातीची हातची भाजी जर तुम्हाला आवडली असेल ना तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि ताईंनो लाईक पण करत जा. नवीन असा तर सबस्क्राईब करा. तर बघा आता इथं आहे ना ती भेंडी काढून घेतली तिने. आता बघा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट इथं टाकलेली तिने. आणि शाळेमध्ये पण खूप हुशार आहे ती. 1 नाही तर 2 नंबर येतो तिचा. सगळ्या कामामध्ये हुशार आहे. तिची मम्मीची इतकी हुशार आहे तर ती सुद्धा खूप हुशार आहे. आता इथे टमाटा तिने किसून घेतला होता तो टाकला इथं मस्तपैकी. बघा पेस्ट बनवलेली आहे टमाट्याची तिने प्युरी. तर ती प्युरी इथं टाकलेली तिने प्युरी. टमाट्याची प्युरी टाकली. नंतर बघा आता दही आहे. 1 वाटी छोटी वाटी दही घेतलं आहे तिने. त्याच्यामध्ये चटणी टाकली, थोडीशी हळद टाकली, त्यानंतर हे थोडं धना पावडर टाकलं, थोडासा मसाला, आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं तिने. आणि बघा आता या मसाल्यामध्येच ते पण टाकणार आहे ती इथं. हे छान मस्त असं परतून घेते ती. आणि बघा इथं भेंडी टाकली तिने. अशा प्रकारे मस्तपैकी छानच तिने दही भेंडी बनवलेली आहे. बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना सर्वांना बाय बाय. तर कशी वाटली माझ्या नातीच्या हातची रेसिपी तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बघा खूप छान भेंडी झालेली आहे. चटचट नाही काहीच नाही. मस्तपैकी. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.